कपिल यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा। दिवा स्पोर्ट दिवा संघाचा कपिल आपण चांगली कामगिरी केलेली आहे। पुढच्या मॅचसाठी आपल्याला बेस्ट ऑफ लक। तर वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओटू सुनील पवार। धन्यवाद संदेश पाटील। सामन्याला सुरुवात होत आहे। खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसायचे आहेत, लक्षात घ्यायचं आहे आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे। दोन्ही संघाचे राखीव प्लेयर आम्ही आवाज देणार नाही। प्रत्येक मॅचच्या मागे कंपल्सरी 2 राखीव प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे आहेत। अनाउन्समेंट केला जाणार नाही। येणाऱ्या सर्व संघाचे कर्णधारांनी लक्षात घ्यायचंय। आपण बघतोय आमदार चषक 2016 आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि बिग मॅच आपण बघण्यासाठी सज्ज होत आहे। दोन्ही संघामध्ये लढत होत आहे सोनादेवी टेमघर विरुद्ध साईकृपा ढुंगे। फलंदाज पाठवून द्यायचे आहेत। आजच्या दिवसातला संदेश पाटील भोगते आपण चौथा सामना आहे। दोन्ही अतिशय एक मजबूत बलाढ्य संघ आहेत 40+चे। सर्वप्रथम सोनाली स्पोर्ट टेमघर या संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आमदार चषक 2016चा सन्मान्य व्यासपीठ दाखवला जात आहे। व्यासपीठावर विराजमान आमचे आदरणीय पाहुणे देखील मॅचचा आनंद घेत आहेत। पाहू शकता नंदू नाईक यांना दाखवण्यात येत आहे। आदर्श शिक्षक आहेत। आपले देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे। यावर्षी नवीन अंदाजाने आपण पाहताय आमदार चषक 2016 मॅजिक बॉक्स आपण पाहतायत कैलासवासी हरिश्चंद्र चंद्रकांत पवार यांच्या स्मरणार्थ श्री समर्थ डेकोरेटरचे प्रोप्रायटर सचिन पवार चेतन पवार यांच्याकडून मॅजिक बॉक्स मध्ये जर चेंडू 6 धावांसाठी डायरेक्ट जातोय तर 1000 रुपयाचा पारितोषिक आणि बॅक टू बॅक 2 चेंडू जर मॅजिक बॉक्स मध्ये गेल्यावर निश्चितच या स्पर्धेमध्ये आपण जी रोख रक्कम भरलेली आहे म्हणजे प्रवेश फी दिलेली आहे आपल्याला वापस देण्यात येईल। एक चांगला आपल्याला पाहायला मिळतंय सचिन पवार आणि चेतन पवार यांच्याकडून। तर मॅचची सुरुवात होत आहे। दोन्ही संघाचे कर्णधार सज्ज आहेत खेळण्यासाठी। तर सलामीची जोडी आपण पाठवून द्यायची ग्राउंड मध्ये। वेलकम। दोन्ही संघाचे राखीव प्लेयर आमच्या बॉक्स मध्ये आलेले आहेत। रोहिदास पाटील साईकृपा ढुंगे संघाचे राखीव प्लेयर आमच्या जोडीला आहेत। त्याचबरोबर सोनादेवी टेमघर संघाचे संतोष दिवेकर आमच्या जोडीला आहेत। वेलकम। आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। सलामीची जोडी आपण पाहताय आंतरराष्ट्रीय ज्या स्थलावर दाखवले जाते लाईव्ह टेलिकास्ट पूर्णपणे कव्हर्स केलेला आहे। दोन्ही फलंदाजाला आपण पाहू शकता। तर दोन्ही सलामीचे फलंदाज पट्टीकडे रवाना होत आहेत आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते। तर पहिले 2 षटकामध्ये काय घडते हे पाहायचं आहे आणि चालू सामन्याचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये परिवर्तन होतोय संदेश पाटील। धन्यवाद सुनील पवार। दोन्ही फलंदाज आपण पाहताय ग्राउंड मध्ये प्रवेश केलेला आहे। निलेश आणि अनिल अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर या ठिकाणी शेरूभाई आगमन झालेले शिवसेनेचे जबरदस्त निवडणूक शहरातील आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर जेवण त्यांनी दिलेलं आहे। वेलकम शेरूभाई। जवळजवळ 2 धावा वाचवलेल्या आहेत सुनील पवार। 40+ ओल्ड इज गोल्ड आपण पाहतायत। अजूनही आपल्याला पाहायला मिळत नाही की या सामने आपण 40+चे पाहतोय पहिल्या दिवसामध्ये। संदेश पाटील जर बघितलं आपण पाहू शकता रिप्ले मध्ये एका आकुट पॅच होता पॅकूल करतोय चांगला फटका चांगले क्षेत्ररक्षण संघासाठी 3 धावा वाचवतोय कैलास 2 धावा होते संघासाठी। एक अतिशय उत्कृष्ट शिक्षण पाहायला मिळतो मेडिकेट अगदी बरोबर। सुनील पवार जवळजवळ 2 धावा वाचवले पाहू शकता। पुन्हा एकदा दाखवलं जाते प्रिन्स मूव्हीज सिस्टम ऑपरेटर आज स्वतः रवींद्र गुलवी आपण पाहताय त्यांना मात्र 2 धावाने खातं खोलले होते। श्री गणेश होते आपण पाहताय साईकृपा ढुंगे संघाचं। आता मात्र थोडासा पुलर लाईनचा चेंडू आता मिडस्टमध्ये उडतोय फलंदाज बाद होतोय। पहिला विकेट पडतोय साईकृपा ढुंगे संघाचा कर्णधार निलेश। नक्कीच ह्या गोड कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय
व्यासपीठावर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत आमदार चषक 2016 आणि यांच्या प्रयत्नातून विचार संकल्पनेतून यावर्षी जबरदस्त टुर्नामेंट पाहतोय संजय भाई म्हात्रे. आवाज मनोहर तरे यांचं सूत्रसंचालक आणि त्यानंतर फलंदाज बोल्ड होते. विकेट नंबर 1 चं पतंग झालेलं आहे साई कृपा डुंगे संघाचं. सर्वप्रथम नाणेफेकी जिंकून आपण पाहतायत फलंदाजी करतायत. आता मात्र कट केले चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये ते चेंडू डीप वरून क्षेत्ररक्षक येते चेंडू पर्यंत जिथे एकच धाव होती डॉक्टर गवली सर तिथे 2 धाव. रनिंग बिटवीन द विकेट एक चांगली बघायला मिळाली होती कारण पहिली धाव अतिशय वेगात घेतली होती आणि जोपर्यंत चेंडू अडवला होता तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नात फलंदाज सुखरूपपणे पोहोचला होता. अगदी बरोबर. एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. जैन याच्या षटकामध्ये एक विकेट देखील गेलेला आहे. 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. गोलंदाज पुन्हा एकदा जैन षटकातील पुढचे चेंडू घेऊन जातोय आर्केबाडी स्टॅलिन कडून. आता परत जोरदार फटका पाहतोय आपण. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. फक्त बघत क्षेत्ररक्षक कार्य की चेंडू पहिल्या टप्प्यानंतर सीमेच्या बाहेर जातोय. आमदार चौकार. मात्र पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता. आमदार चौकार. एक चांगला फटका बॅट मधून निघतोय. फलंदाज अनिलच्या वैयक्तिक 6 धावा खेळतोय. संघाची धावसंख्या 3. आपण बघितला पूल केला होता चेंडूला आणि एका टप्प्याला चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. जय हिंद. आता मात्र जवळ ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय चेंडू. पंचांकडून व्हाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्राची मदत होत आहे साई कृपा डुंगे संघाला. या षटकामध्ये एक चौकार खाण्यानंतर मानसिक दबाव आपल्या पाहायला मिळतो गोलंदाजावर. आपण पाहू शकता पद्माकर चौधरी काहीतरी कानमंत्र देतात गोलंदाजांना की लाईन मध्ये गोलंदाजी करावी. आपण धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ती म्हणजे 10. एक दमदार सुरुवात साई कृपा डुंगे संघाची. जय हिंद. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर निघून चेंडूला पूल केलेला आहे आणि चेंडू खेळाडू कक्षेमध्ये जातो. 6 धावांसाठी आमदार षटकार. दाखवलं जाते. शॉर्टम फुल केलं होतं चेंडूला. स्वर्गीय मंजुलाबाई कळसंतरे खेळाडू कक्षाला हा सलामी देणारा षटकार आपण पाहतोय. बॅटमध्ये निघतो फलंदाज अनिलच्या धावसंख्या होते आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की 16 धावा झालेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते साई कृपा डुंगे संघाची. आपण पाहू शकता आमचे लहान चिमुकले प्रेक्षक जल्लोष करत आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील हार्दिक आहे. माझ्या मॅजिकल व्हाईस डॉक्टर गवली सर गेल्या 25 ते 30 वर्षापासून कॉमेंट्रीचं सूत्रसंचालकाचं काम करत आहेत. आमचे गुरु आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती ऑफिशियल स्कोर सांगत आहेत विशाल पाटील की धावसंख्या होती ती 16. अरुण चौधरी येतोय गोलंदाज. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहे जैनने पहिल्या 4 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मात्र शेवटच्या 2 चेंडूसाठी त्याला 11 धावा मोजाव्या लागल्यात. म्हणजे कुठेतरी एक चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाही. पाहू शकता टेमगर संघाचा विचार केला तर चांगली फलंदाजी आहे. तर थोडीशी गोलंदाजी कुठेतरी आज साथ देत नाहीये गोलंदाजांना. कारण की पहिल्या षटकामध्ये गुणलेखक सांगत 16 धावा मोजाव्या लागलेल्या आहेत पहिल्या षटकासाठी. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहे अरुण चौधरी स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून. समोर खेळण्यासाठी सज्ज होतं राकेश. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला तर बॅटची एज घेते चेंडू. फाईन क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. आमदार चौकार. पाहू शकता पण बॅटची कडा घेतली होती चेंडू आणि चेंडू सीमेच्या बाहेर. 4 धावांसाठी आमदार चौकार. आपण ऐकताय आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे. डीजे केल आणि दीपेश डीजे आपण ऐकतायत. सुंदर अशा धून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. पहिला दिवस आहे. जसजसं दिवस निघत जातील या स्पर्धेचं
जसजसं आपल्याला नवीन काही पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मॅजिक बॉक्स, कलरफुल बॉक्स आपण पाहताय, त्याचबरोबर खेळाडू कक्ष. अरुण पुन्हा एकदा स्वर्गीय श्याम नाईक यांकडून समोर खेळण्यासाठी राकेश सज्ज होतोय. आता मात्र जोरदार फटका पाहतोय आपण चिंड हवेमध्ये, मात्र कॅच सुटली जातोय. दुसरा धाव घेण्याचा आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. तर मात्र कॅच देखील सुटली जाते आणि 2 धावा देखील पूर्ण केली जात आहेत. मानसिक दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. सोनाली टेमगर या संघावर क्षेत्ररक्षण करताना कॅच पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवला जात आहे. अरुण आता मात्र फुलर लाईनचा चेंडू होता, पॉवरफुल स्टॉक पाहायला मिळत नाही, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पद्माकर चौधरी यांच्याकडून. 1 धाव पूर्ण केले ते 4थी धाव पूर्ण केली जाते. ऑफिशियल स्कोर सांगत आहेत विशाल पाटील की धाव संख्या होती ती 23. 23 लॉस ऑफ 1 विकेट. साई कृपा डुंगे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाजी करतोय अरुण चौधरी, गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर 2 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र 1 धाव खर्च करतोय अरुण चौधरी. षटकातील पुढचे चेंडू टाकतोय. आता मात्र फक्त कट केल्या चेंडूला, पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. डीपोनी क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र नकारतोय राकेश. तर 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावाने धाव संख्या होते ती म्हणजे 24. 24 प्लस ऑफ 1 विकेट्स. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आता मात्र स्ट्राईक राकेशकडे पाहूया. राकेश यांनी एक चौकार ठोकला होता, त्याचबरोबर अनिल एक षटकार आणि एक चौकाराच्या मध्ये खेळपट्टीवर. आता मात्र एका जोरदार कुलूम मारलेला आहे चेंडूला. चेंडू आता मध्ये वाईट मिडुकी क्षेत्रामध्ये डीप ओनू क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोघांमध्ये कॉल नाहीये आणि फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. दुसरं विकेट पडतोय साई कृपा डोंगे संघाचं. श्याम नाईक गेले मध्ये एक चांगली जबरदस्त पाहू शकता. यॉर्क लाईनचा चेंडू होता, बचत मध्ये देखील झाला होता, मात्र चांगला क्षेत्ररक्षक विकेट पडलेला आहे साई कृपा डोंगे संघाचा. खेळपट्टीवर येते, विनोद येते खेळपट्टीवर. आउट होण्यापूर्वी आमच्या ऑफिशियल सोर्स सांगत आहेत की 9 धावा काढल्या होत्या 5 चेंडू मध्ये. आता मात्र विनोद येते खेळपट्टीवर. धाव संख्या 25. सिल्वर जुबले 25 रन्स 2 विकेट्स. विकेटवर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आपण पाहताय. दोन्ही संघामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळते. अरुण चौधरी आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. फॉलोमध्ये एक चांगली कॅच टिपतो आणि गोलंदाज होतोय. बॅक टू बॅक दुसरा झटका बसतोय साई कृपा डोंगे संघाचा. स्वागतम हेमंत गुरवी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. चषक 2016 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मारण्याचा प्रयत्न केला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फॉलोथ्रो मध्ये चांगली कॅच टिपली जातोय आणि फलंदाज बातोय. शेवटच्या 2 चेंडूवर 2 विकेट म्हणजे एक रनआउट आणि एक स्वतःच्या खात्यामध्ये जातो. अरुण चौधरी याच्या 2 षटकामध्ये 25 धावा झालेल्या आहेत. पाहूया 2 षटकामध्ये काय कमबॅक होतोय का सोनादेवी टेमगर या संघ. कारण की 25 धावा फ्लड लाईटच्या रोशनीमध्ये आपण पाहतोय खेळतायत दोन्ही संघ. 2 षटक समाप्ती झालेला आहे. वॉटर बॉक्स पाणी घेऊन जायचं आहे ग्राउंड मध्ये. आमचे खेळाडू कक्षामध्ये देखील पाण्याची व्यवस्था करायची आहे. महेंद्र स्पोर्टचे जेवढे क्रिकेटर खेळाडू आहेत तर त्यांना विनंती असेल की आपण ग्राउंड मध्ये आणि खेळाडू कक्षामध्ये देखील पाण्याची व्यवस्था करायची आहे. आपण आमदार चषक 2016 पाहताय. आपण पाहू शकता स्वर्गीय मंजुलाबाई कडसन तरे खेळाडू कक्ष दाखवला जात आहे. यावर्षी खेळाडू कक्ष देखील उभारण्यात आलेला आहे. सर्व श्रेय जातोय संजयबाई म्हात्रे, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. यांच्या माध्यमातून आपण पाहतायत खेळाडू कक्षाचं देखील यावर्षी आपल्याला पाहायला मिळते आमदार चषक 2016 मध्ये. त्याचबरोबर मॅजिक बॉक्स आपण पाहतायत, कलरफुल बॉक्स आपण पाहतायत. सुनील येते गोलंदाज शेवटच्या षटकासाठी. पाहूया
दोन षटकामध्ये 25 धावा तब्बल मोजाव्या लागलेल्या आहेत दोन्ही गोलंदाज जैन आणि अरुण. आता मात्र सुनील कोणत्या प्रकारची सुरुवात करते आपल्या षटकामध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर हेमन येतोय. हेमन खेळण्यासाठी सज्ज होत आहे. सुनील षटकातील पहिले चेंडू. आता मात्र जोरदार फटका आणि चेंडू सीमेच्या बाहेर आमदार षटकार जातोय. पाहू शकता आपण फुल केला होता चेंडूला. ताकदवर फटका, चेंडू मिड विकेटच्या बाहेर जातोय. आमदार षटकार. चेंडू खूपच दूर गेलेला आहे. ऑफिशियल स्कोरर यांना बिजी ठेवलेला आहे कारण की धावा ज्या आहेत 31 धावा झालेल्या आहेत. 31 प्लस 3 विकेट. साई कृपा डुंगे. पाहू शकता आमचे प्रेक्षक अजूनही सज्ज आहेत कारण की क्रिकेट पासून कोणीही दूर राहू शकत नाही. दाखवलं जात आहे स्वर्गीय श्यामने गॅलरीमध्ये प्रेक्षक वर्गाला. सुनीलच्या पहिल्या चेंडूवर एक जोरदार फटका पाहायला मिळतोय. बॅटमध्ये निघतोय. हेमन आपला 6 धावाने खातं खोलतोय. पॉवरफुल बॅट मधून निघते आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी आमदार षटकार. पुन्हा एकदा सज्ज होता खेळण्यासाठी हेमन. सुनील लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. थोडस मिस्टेक होत आहे गोलंदाजीच्या रनअप मध्ये. सुरक्षित आपल्या पुन्हा एकदा जागेवर जातोय. गोलंदाजीचं स्टार्ट घेतोय. आर्केपाडी स्टँड इन कडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू थोडासा निघून जातोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 धावा पूर्ण केली जात आहेत. पाहूया पंच काय इशारा करतायत की बॅटने लागलेला चेंडू एक चांगला डिसिजन कारण की जवळजवळ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आणि फलंदाजाने बचत केलेली आहे असं म्हटलं तर वावगं येणार नाही. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 33. 33 प्लस 3 विकेट्स. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सुनील पुन्हा एकदा आता मात्र लेग स्टंप सोडून जाते चेंडू. पंच आमच्याकडे वळतात. व्हाईटची इशारा करतायत. एक्स्ट्राची मदत होत आहे. धावसंख्या 34 होत आहे. टीमगीर संघ कुठेतरी धावा वाचवण्याचा प्रयत्न करतायत मात्र एक्स्ट्राच्या धावा मोजाव्या लागतात गोलंदाजांना. षटकातील पुढचे चेंडू सुनील याचा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जातोय. जवळजवळ ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला जातो. हेमाने निर्धाव चेंडू जातोय. थोडीशी वापसी केली जाते गोलंदाजाच्याकडून. सुनील गोलंदाजी करतोय आपण पाहताय. हेमन खेळण्यासाठी सज्ज होत आहे. सुनील षटकातील पुढचे चेंडू. आता मात्र एका जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. ब्लॉक मध्ये चेंडू होता मात्र चेंडू आता मिड विकेट क्षेत्रामध्ये जाते. चेंडू डीपवरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला अडवत आहे तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. ऑफिशियल स्कोर सांगत धाव संख्या होती ती 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. या षटकामध्ये पहिल्या चेंडू एक षटकार लागल्यानंतर थोडीस धावा ज्या आहेत कमी मोजतोय गोलंदाज सुनील. सुनील लेफ्ट आर्म गोलंदाज आर्केपाडी स्टँड इन करून जातोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जातोय. सामना करतो फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय तो विनोद. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू होता. पूर्णपणे बॅटवर येत नाही चेंडू. निर्धाव चेंडू जात आहे. या षटकामध्ये डॉक्टर गुबली सर चांगली गोलंदाजी म्हणता येईल सुनील याच्याकडून. सुनील दिवेकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर जातोय. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर जाते. पंचांकडून व्हाईटचा इशारा येतो. एक्स्ट्राची मदत होत आहे साई कृपा डुंगे संघाला. धावसंख्या होते ती. यानंतर होणारा सामना श्याम स्पोर्ट धामणगाव विरुद्ध गंगामाता गोंदवली. दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. सुनील आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुंदर असा चेंडू आणि चांगल्या षटकाची समाप्ती होत आहे. ऑफिशियल स्कोर सांगत आहेत विषय पाटील की 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 36 होत आहे. पण एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. संदेश पाटील करा 36 धावा म्हणजे जर सरासरी जर आपण धावांची बघितली तर 12 धावांची सरासरी आहे. आणि याचप्रमाणे शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या जर जमवली तर मी तर म्हणेन का 48 धावा एक चांगलं लक्ष्य ठरू शकेल.
यानंतर जो सामना आहे अगदी बरोबर आहे डॉक्टर गोविंद सर. एक चांगली सुरुवात केलेली आहे साई कृपा डोंगे संघाने. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि गंगामाता गोंदवली दोन्ही संघ कर्णधाराने नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. आपण मिडल कॉन्फरन्स कमीत कमी करायचे आहेत. सोनादेवी टेमगर. अगदी बरोबर. वेळ जो आहे आपल्याकडे कमी आहे, लक्षात घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण आपलं सजवायचं आहे. आपण प्लीज थोडीशी मदत करायची, कारण की आज उशिरा ओपनिंग झालेला आहे आणि आम्हाला आज बरेचसे सामने खेळवायचे देखील आहेत. आपण पाहतोय ओल्ड इज गोल्ड, ओल्डी गोल्डी आपण पाहताय. 40+ क्रिकेट आपण पाहताय. आमदार चषक 2016 आपण पाहतायत. सर्व अजूनही प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. पाहूया टेमगर संघाकडून कोण गोलंदाज आहे. विजय चौधरी येत आहेत. तो किती धावा रोखत आहेत, कारण की धावा ज्या आहेत डेंजर झोनच्या घरामध्ये गेलेल्या आहेत. 36 धावा झालेल्या आहेत. विजय चौधरी स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून खेळण्यासाठी सज्ज होतो फलंदाज हेमंत. 9 धावा खेळत आहे खेळपट्टीवर. विजय चौधरी स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून. पहिल्या चेंडूवर जोरदार फटका पाहतोय आपण. बॅकवर्ड स्केल क्षेत्रामध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. त्यावर एकच धाव पूर्ण केली जाते. स्लॉगरच्या षटकामध्ये पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. हेमन वैयक्तिक 10 धावून जाते आणि संघाची धावसंख्या होते आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहे 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. विजय चौधरी गोलंदाजी करतायत. आपण पाहतायत श्याम नाईक गेले इनकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट रन गोलंदाजाचा आपण पाहताय. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. सरळ एस्ट्रेकाच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडू. या षटकामध्ये स्लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला विजय चौधरी यांच्याकडून. विजय चौधरी पुन्हा एकदा श्याम नाईक गेले इनकडून जातोय. आता मला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जातोय. कार्पेटच्या साईने चेंडू जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. एकदा पूर्ण केली जाते. आता मात्र तिसऱ्या प्रयत्नानंतर स्ट्राईक चेंज केली जाते, कारण की स्ट्राईक जातोय फलंदाज हेमन याच्याकडे आणि आमचे ऑफिशियल स्कोर सांगत धाव संख्या होते ती 38. शेवटच्या षटकाचा खेळ चालू आपण पाहताय. विजय चौधरी गोलंदाज शॉर्ट रन गोलंदाज आपण पाहताय. श्याम नाईक गॅलरी इन कडून येत आहेत. समोर खेळण्यासाठी सज्ज होत आहे हेमन. आता मात्र चेंडूला हुक केलेला आहे आणि चेंडू लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर जातोय. आमदार षटकार. आणि मित्रांनो थोड्याच वेळात या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार सन्माननीय निरंजन डायकर साहेबांचं आगमन आमदार चषक 2016च्या पहिल्या दिवशी होत आहे. थोड्याच वेळा सन्माननीय आमदार निरंजनजी डावकरे साहेबांचं आगमन आपल्या या स्पर्धेमध्ये होत आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे ते लोकप्रिय आमदार आहेत सन्माननीय निरंजनजी डावकरे साहेबांचं काही क्षणातच या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये स्वागत होत आहे. नक्कीच या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय साहेबांचं आगमन होत आहे. विजय चौधरी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर जात आहेत. पुन्हा एकदा आता मात्र लोकफुलटा चेंडू होता. फसवा चेंडू म्हणता येईल, कारण की चेंडू पडल्यानंतर एस्ट्रेकाच्या हातामध्ये होते निर्धाव चेंडू. या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. धावसंख्या ऑफिशियल स्कोर संख्या 44 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू विजयाच्या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट येत आहेत स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडून. पुन्हा मात्र आता बॅटवर घेतलेला आहे चेंडूला, मात्र कॅच सरे हातामध्ये जातो आणि फलंदाज बाद होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. तर पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाते. शॉट ऑन फुल केला होता चेंडूला, ताकदवर शॉट, मात्र मिड विकेट क्षेत्र क्लिअर करू शकले नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. शेवटचे चेंडू विकेट मिळतोय. धाव संख्या 44 झालेल्या आहेत आणि विजयासाठी 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. तर आपण जाऊया डॉक्टर गवळी सर आणि मनोहर तर यांच्याकडे. धन्यवाद. आपण बघत आमदार चषक 2016 आपला दिवस आहे. महेंद्र स्पोर्टच्या वतीने महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून
आणि याचं खंबीर नेतृत्व केलेलं आहे भिवंडी महानगरपालिका सन्माननीय नगरसेवक संजय भाई म्हात्रे. धन्यवाद मनोज तरे. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे कर्णधार आलेले आहेत. त्याचबरोबर गंगामाता गोंदवली आपल्या दोघांचे हार्दिक स्वागत आहे. अरुणजी पाटील आपण आपल्या शिवहस्ते नाणेफेक करायचे आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम अरुणजी पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या शुभहस्ते नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. कर्णधारांच्या माहितीसाठी हे जे कॉईन आहे सिक्का आहे एका बाजूला आपला आमदार अर्थातच आपला आमदार रुपेश दादा म्हात्रे साहेब त्याचबरोबर महिंद्रा स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा संजयभाई म्हात्रे साहेब. हे कॉईन मी अरुणजी पाटील यांच्या हातात सुपूर्द करतोय. त्यांच्या शुभ नाणेफेक. गंगामाता गोंदवली यांचं म्हणणं आहे की आपला आमदार आणि गंगामाता गोंदवली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी करताना समोरच्या संघासमोर किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्या फलंदाजांकडनं अपेक्षा असणार आहे. गंगामाता गोंदवली म्हटल्यानंतर एक बलाढ्य संघासमोर उभा राहतोय. आम्ही 40 ते 45 धावांचा आम्ही त्यांना हे देणार आणि आमचे जे बॅट्समॅन आहेत मी स्वतः आहे विनोद अरुण वसंत आणि प्रदीप यांच्याकडून मला अपेक्षा आहे. काय वाटते स्पर्धेमध्ये खेळताना कारण आज पहिल्यांदाच तुम्ही 40+ या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खेळतात. पहिला दिवस आहे. आमदार चषक 2016ला सुरुवात झाली आणि ज्याची चातकाप्रमाणे क्रिकेटचे खेळाडू त्याचप्रमाणे रसिक वाट पाहत असतात. काय वाटतंय? खूप कारण या टुर्नामेंटची पब्लिक आणि खेळाडू वर्षभर वाटत बघत असतात आणि यावेळेस एकदम चांगला फंटास्टिक अरेंजमेंट केलेलं आहे. ते खूप आवडलं मला. ऑल दी बेस्ट. संघासाठी अधिक शुभेच्छा. श्याम स्पोर्ट धामणगाव आपण नाणेफेक हरलेले आहात. आपण नाणेफेक हरल्यानंतर मान्यवरांना विनंती करते आपण मान्यवर कशामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक हरल्यानंतर आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. गंगामाता गोंदवली एक बलाढ्य संघ आहे आणि या संघाला थांबवण्यासाठी किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आणि कुठल्या गोलंदाजाकडे जास्तीत जास्त अपेक्षा असतील थांबवण्यासाठी. सर्वप्रथम या आयोजनाबद्दल मी बोलायचं आहे मला का खरोखर 40+ साठी हे जे आमदार साहेबांनी चांगल्या प्रकारे जे आयोजन केलेलं आहे सर्व 40+ संघातर्फे त्यांचं मी अभिनंदन करतो. खरोखर आम्हाला कधी असं लाईव्ह क्रिकेट खेळायला मिळत नव्हत्या. आता त्यांनी जे आम्हाला संधी दिली हे 40+ संघ सर्व संघांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानतो. आणि आता जर मी जिंकला असतं तर मीही प्रयत्न केला असता कारण आता जे पण काय संघ इथं बघतो आपण जे पहिले फलंदाजी करतात तेच जिंकतायत. आता तरी पण आम्ही त्यांना 20 ते 30 ते 35 संख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. माझ्याकडे पण चांगले बॉलर आहेत. रामा आणि स्वतः मी आहे प्लस राजू सुद्धा आहे. आम्ही त्यांना 30 ते 35 धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो यानंतर जो सामना होणार आहे तो श्याम स्पोर्ट धामणगाव त्याचबरोबर गंगामाता गोंदवली या दोन संघामध्ये गंगामाता गोंदवली संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. पुढे एकदा आपण समालोचक कक्षामध्ये जाऊया. त्या ठिकाणी आमचे दोन्ही समालोचक सज्ज आहेत समालोचन करण्यासाठी संदेश पाटील आणि सुनील पवार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. जर 45 धावांचा विचार केला तर 11.25 धावाची सरासरी प्रति षटकामागे ठेवायची आहे सोनादेवी टेमघर या संघाला. तर पहिल्या 2 षटकामध्ये कोणत्या प्रकारची सुरुवात करताय का पाहूया. टेमघर संघ की चांगली गोलंदाजी करतायत साईकृपा डोंगे संघ सांगण्यासाठी मायक्रोफोन सुनील पवार येत आहेत. धन्यवाद संदेश पाटील. सर्वांचं परत स्वागत आहे. आमदार चषक 2016चा पहिला दिवस आहे. सोनादेवी स्पोर्ट टेमघर आणि मित्रांनो थोड्याच वेळात स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आगमन होत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार निरंजनजी डावकरे साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. नक्कीच डावकरे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटक घेऊन ते गोलंदाज अनिल येतोय. समोर डावकरा फलंदाज हरिदास सज्ज होते खेळण्यासाठी.
पहिला चेंडू उंचसा फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षण करतोय आणि अतिशय सुंदर झेल टिपताना पहिल्या चेंडूवर संदेश पाटील बघितला आपण, हरिदास हा फलंदाज बाद होतोय. कॅचेस विन दिस मॅचेस, कारण की कॅच पकडलेले आहे, पकडा कॅच आणि जिंका मॅच आपण पाहतायत समीकरण. आणि पहिल्या चेंडूवर ब्रेक तो मिळून देतोय गोलंदाज अनिल, चांगली कामगिरी करतोय, मात्र तितकीच चांगली कामगिरी आपल्या पाहायला क्षेत्ररक्षक राकेश यांनी चांगली कॅच टिपलेला आहे. थोडं इजा झालेली आहे, मात्र फिट आहेत. ओल्ड इज गोल्ड 40+ आपण पाहतायत. अगदी बरोबर पाहू शकता कशा प्रकारे हवेत चिपावत सूर मारून झेल टिपलेला आहे आणि 40+चा खेळ असं झेल जेव्हा टिपतोय असं वाटतं की फिटनेस अतिशय चांगली आहे आणि एका सुंदर झेल टिपतोय आणि पहिल्या चेंडूवर मात्र पहिला गडी बाद करण्यामध्ये यश मिळतोय गोलंदाज अनिल याला. अगदी बरोबर सुनील पवार, जर आपण कॅच कडे बघितलं तर T20 वर्ल्ड कप मध्ये ज्या प्रकारे हार्दिक पांड्याने एक कॅच पकडली होती त्याच प्रकारची कॅच आपल्याला पाहायला मिळतो राकेश याच्याकडून. ओल्ड इज गोल्ड फिटनेस क्रिकेट आपण पाहतायत. चांगली सुरुवात पाहायला मिळते साई कृपा डोंगे संघाकडून. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आता मात्र अतिशय विस्फोटक फटकेबाजी करणारा टेमगऱ्या संघाचा फलंदाज काळूराम येतोय. स्ट्राईकला वेळेस मात्र अरुण, पहिल्या चेंडूवर एक चांगला मोठा हादरा बसतोय सोनादेवी स्पोर्ट टेमगऱ्या संघाला. अनिल सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. यामध्ये फुल टॉसर घेऊन चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, पण फटक्या मागे संदेश पाटील परत बघितलं तर प्लेसमेंट ठीक नव्हती, जी जागा निवडली चुकीची. पण एक धाव सहज पूर्ण करतोय फलंदाज अरुण, आपलं खातं उघडतोय आणि संघात सुद्धा खातं उघडलं जाते या सिंगल धावेनी. सुनील पवार फ्लोर लाईनचा चेंडू होता आणि फलंदाज वाढ पाहतायत कधी फुलटा चेंडू येते आणि मोठा फटका कधी मारतोय अशी वाट बघतात. मात्र आपल्याला त्या प्रकारचा क्रिकेट पाहायला मिळत नाहीये टेमगड संघाकडून. आता मात्र संपूर्ण नजरे असेल ते फलंदाज काळूराम यांच्यावर सोनादेवी टेमगऱ्या संघाची. यास मात्र टॉसर घेऊन ड्राईव्ह केलेला आहे. लिप मिडॉनला चेंडू होतोय, लॉंग सिमिळतो क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील करतोय तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय, खातं उघडतोय काळूराम आपलं. संघात धावसंख्या आता मात्र 2-1 बाद. अनिल गोलंदाज छोटासा रन पूर्ण करतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज अरुण. यास मात्र चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर किंचित आत येणारा चेंडू, फलंदाज मात्र बाद. खराब फलंदाजी, काय वाटते संदेश पाटील? आता मात्र पुढे निघून मारण्याचा जो प्रयत्न केला होता, क्रिस बॉक्स मध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला नाहीये सुनील पवार आणि एक चांगला डिसिजन पंचाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजचा आउट होतोय आणि निराश होऊन तंबूमध्ये परततोय. कुठेतरी 45 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 2 विकेट मोजावे लागलेले आहेत, ते म्हणजे सोनादेवी टेमगर या संघाला आपण पाहतोय. सर्वप्रथम फलंदाज बाद झाला होता हरिदास, त्यानंतर आता मात्र अरुण देखील तंबूमध्ये परततोय. 11.25 ची सरासरी प्रति षटकामागे ठेवायची आहे सोनादेवी टेमगर संघाला. मात्र पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळते साई कृपा डोंगे संघाची. अतिशय बरोबर संदेश पाटील. आणि इथं मात्र सोनादेवी स्पोर्ट टेमगऱ्या संघाची खराब सुरुवात म्हणता येईल. पहिल्या षटकामध्ये अनिल यांनी कमाल आणि धमालीची गोलंदाजी केलेली आहे. 2 बहुमूल्य गडी बाद करण्यामध्ये अनिल याला यश आलेलं आहे. धावसंख्या फक्त धावफलकावर आहे त्या 2. 45 धावाचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात झालेली नाही, इथं खराब सुरुवात. 40+ जे नियम आहेत, जर फलंदाज 40 या 45 असेल तर आपण निश्चितच, आणि जर 38च्या जर खालतीचा असेल तर निश्चित थोडस लेट जायचं आहे ग्राउंड मध्ये. नक्कीच या ठिकाणी गेट जवळ आमचे स्वयंसेवक तयार व्हायचे. 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार निरंजनजी डावकर साहेबांचं आगमन थोड्याच वेळात म्हणजे 2च मिनिटांमध्ये येत आहे. आजच्या या स्पर्धेला नक्कीच आमदार चषक 2016 साठी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांचं आगमन होत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय सुशिक्षित आमदार सन्माननीय निरंजनजी डावकर साहेबांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. नक्कीच साहेब आपला आमदार चषक 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय आमदार चषक 2016
महेंद्र स्पोर्ट क्लब व महेंद्र समाज कल्याणकारी संस्था भाजपा डोंगरपाडा यांच्या वतीने आयोजित आणि संपूर्ण कार्यक्रमाचं देखणं आयोजन केलेलं आहे। एक जबरदस्त मेहनत सन्माननीय नगरसेवक संजय भाई म्हात्रे नक्कीच मित्रांनो 2च मिनिटांमध्ये सन्माननीय आमदार साहेबांचं आगमन होत आहे। एक जबरदस्त नेतृत्व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत। आजच्या स्पर्धेला पहिल्याच दिवशी याला आमदार साहेबांचं आगमन नक्कीच 11 दिवसामध्ये महाराष्ट्रातील तमाम मंत्री महोदय सुद्धा या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येणार आहेत। त्यामध्ये आपले ठाणे जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, महाराष्ट्रातील तमाम सर्व मंत्री महोदय आणि या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये सन्माननीय निरंजन डायकर साहेब यांचं आगमन होत आहे। गेट जवळ आमचे स्वयंसेवक आहेत वॉचमॅन आणि आगमन होत आहे कोकण पदवीधर मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार सन्माननीय निरंजन वसंत डावखरे। महाराष्ट्राचा एक जबरदस्त आवाज वसंत डावखरे साहेब यांचे सुपुत्र सुद्धा आहेत ते। वेलकम सुस्वागतम भिवंडी नगरीमध्ये आणि आमदार चषक 2016 मध्ये ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम आगमन झालेलं आहे कोकण पदवीधर मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार सन्माननीय निरंजन डायकर साहेब आपलं आमदार चषक 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम 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 वेलकम भिवंडी नगरीमध्ये आणि आमदार चषक 2016 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम वेलकम दादा। या ठिकाणी नक्कीच एक दशक बसण्यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्यातील एक बुलंद आवाज वसंत डावखरे साहेब यांचे सुपुत्र निरंजन डावखरे साहेब आपलं आमदार चषक 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम वेलकम। त्यांच्यासोबत डावखरे साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। वेलकम आणि नक्की साहेबांच्या वतीने आपल्या पुन्हा एकदा स्वागत करते। विधानसभेतील हे 2 एक जबरदस्त नेतृत्व आमचे आमदार साहेब रुपेशदा म्हात्रे साहेब नुकतंच यांचं आगमन झाले स्पर्धेसाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार सन्माननीय निरंजन डावखरे साहेबांना पुन्हा एकदा आमदार 2016 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागत। तर सज्ज होतोय गोलंदाज डावखरा फलंदाज दीपक खेळण्यासाठी सज्ज होतोय। यास पाहता चांगला चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परत चेंडू आणि बॅटचं मिलन होत नाही, निघून जातोय याच्या हातात। अतिशय उत्कृष्ट षटक आतापर्यंत संदेश पाटील बघतोय आपण अनिल यांच्याकडून। यास मात्र अतिशय परत एक चांगला चेंडू, टप्पा पहिल्यांदा किंचित चेंडू बाहेर निघाला होता, आडव्याने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते। पहिल्या षटकामध्ये संदेश पाटील जर बघितलं आपण 45 धावा रोखताना जी कामगिरी त्याच्यावर टाकली होती कर्णधार गोलंदाजावर अनिल यांच्यावर ती पूर्णपणे चोख बजावलेली आहे। फक्त धावफलकावर 2 धावा आणि 2 गडी बाद करण्यामध्ये यश सुद्धा मिळवले आहे। अतिशय उत्कृष्ट पहिल्या षटक टाकले अनिल यांनी। अगदी बरोबर, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये 2 ब्रेक थ्रो देखील मिळून दिले होते गोलंदाज अनिल यांनी। पाहुण्यांच्या माहिती करता नुकतंच आगमन झालेलं आहे व्यासपीठावर की 40 प्लस ओल्ड इज गोल्ड आपण पाहतोय। ओल्ड इज गोल्ड आपण क्रिकेट पाहतोय। 40 प्लस या संघामध्ये लढत पाहतोय आपण। दोन्ही संघामध्ये 45 धावांचा पाठलाग करतायत संदेश पाटील। आपण पाहतोय आज आमदार चषक 2016 ला प्रारंभ झालेला आहे आणि आज मात्र आपण जी स्पर्धा पाहतोय ती 40 प्लस जी क्रिकेट संघटना आहे भिवंडीची आणि त्या माध्यमातून त्यांचे जे संघ आहेत या ठिकाणी आपलं कसं पराला लावताना दिसत आहेत। 40 प्लस हे संघात भाग घेतलेले तरुणांची 40 प्लस तरुणांची स्पर्धा आपण पाहतोय। अतिशय नामांकित स्पर्धा आहे। स्पर्धेमध्ये आज पहिला दिवस आहे आणि 40 प्लसचे जे संघ आहेत हे खेळताना दिसत आहेत। नक्कीच आपल्या टेलिव्हिजन सेटवर पाहतोय आपण सन्माननीय आमदार कोकण पदवीधर मतदारसंघाचे ते लोकप्रिय आमदार आहेत निरंजन डावखरे साहेब। आमदार साहेबांची चर्चा करताना
अंकुशाचा पहिला चेंडू पूल करलेला आहे चेंडूला, पण हवा तशा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. या एका धावेनी धावसंख्येत भरप्रती धावसंख्या 3. षटकाचा खेळ चालू आहे आपण पाहतात आणि धावांचा विचार केला सुनील पवार फक्त 3 धावा. सन्मान्य व्यासपीठ दाखवलं जात आहे. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. नक्कीच ते आमदार आहेत कोकण पदवीधर संघातील लोकप्रिय आमदार आहेत आपल्या विभागातील कोकण प्रांतातील निरंजनजी डाकुरे त्यांच्यासोबत आपले आमदार रुपेंद्र म्हात्रे पुण्याच्या आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागत. परत सज्ज होतोय गोलंदाज अंकुश. समोर डावखुरा फलंदाज दीपक साठी गोलंदाजी करतोय. यास मात्र खेळून काढलेल्या चेंडूला 1 धाव पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एका धावेनी समाधान होतोय फलंदाज. एका धावनी धावसंख्येत भरपडती धावसंख्या 4. असं वाटतच नाहीये की मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करत सोनादेवी टेमघर हा संघ, कारण की चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश देखील चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि धावांचा विचार केला तर फक्त 4 धावा. परत सज्ज होतोय गोलंदाज अंकुश. समोर काळूराम. एक अतिशय भरोशाचा फलंदाज सोनादेवी स्पोर्ट टेमघर संघाचा. याच पाता चांगला चेंडू होता. प्रश्न विचारतोय पण सहमत नाही. गलीकडे चेंडू निघून जातोय. दरम्यान 1 धाव लेग बाईटच्या इशारा येतोय. धावसंख्येत भरपती धावसंख्या 2-5. पाहू शकता स्पर्धेचे शिल्पकार लाईनअप भातवड संजयभाई म्हात्रे यांना दाखवलं जात आहे. खूपच मेहनत या क्रीडा नगरीसाठी संजयभाई यांना दाखवले जाते. त्याचबरोबर मनोज गुलवी, त्याचबरोबर अरुण पाटील आणि निरंजन डावखुरे साहेब यांना दाखवले जाते. अंकुश परत सज्ज होतोय. हवेत आहे चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्कोर लक्ष्मेश्वर. 30 फलंदाज बाद होतोय. नक्कीच असेल. प्रथम दिवशी आमदार चषकातील स्पर्धेला आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचं आपण नक्कीच स्वागत आणि सन्मान करतोय. मित्रांनो, आजच्या या स्पर्धेसाठी आपल्यामध्ये उपस्थित कोकण पदवीधर मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार सन्माननीय निरंजन डाकुरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करायचे. या कार्यक्रमाचे सन्माननीय आयोजक भिवंडी महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक वारणा भिवंडी संजयभाई म्हात्रेंना विनंती करतो उभासते आजच्या गोड कार्यक्रमाचे आपल्या सर्वांना भिवंडीकरांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर विराजमान कोकण पदवीधर मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार निरंजन डाकुरे साहेबांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. वेलकम. तसेच ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक मोहनजी डोंगरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचंय. आज नक्कीच आपल्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय नगरसेवक ठाणे महानगरपालिका मोहनजी डोंगरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. तसेच ठाणे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष मंदार केने साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मंदारजी केने ठाणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होत आहे. आमदार चषकातील पहिला दिवस आणि नक्कीच आपल्याला पाहुण्याला आपले त्या सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य पूर्णागाव पप्पू शेठ खंडागळे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मित्रांनो, नक्कीच आजच्या या घोड कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित महाराष्ट्र राज्यातील बुलंद आवाज विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावकर साहेब यांचे सुपुत्र व कोकण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय निरंजन डावकर साहेबांना विनंती असेल आपण 2 शब्द शुभेच्छा द्यायचे. आज आमदार चषक निमित्त या इकडे उपस्थित सर्व बंधू भगिनींना मान्यवरांना मनापासून पाडव्याच्या शुभेच्छा. आणि
या इकडे 40च्या वरच्या गटाची मॅच चालू आहे. निश्चितपणे जे खेळाडू या इकडे खेळतायत त्या खेळाडूंचे खेळण्याची जिद्द बघता ही 40च्या वरची मॅच नाही, पण ही 25-30 वयाचेच मुलं खेळतायत. कारण ज्या पद्धतीने त्यांची स्ट्रोक आणि बॉलिंग चालू आहे त्यांचं मनापासनं या इकडे कौतुक करतो. आयोजकांचं सगळ्यांचं मनापासनं एवढ्या सुंदर पद्धतीने आपण क्रिकेट मॅचचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आपलं कौतुक आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या मनापासनं आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद साहेब. आपण या गोड कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यात. आमदार चषकातील पहिला दिवस आणि या संपूर्ण स्पर्धेला खेळाडूंना आपण शुभेच्छा दिल्यात. वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार. हे होते सन्माननीय कोकण पदवीधर मतदारसंघाचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार निरंजनजी डावकर साहेब, तसेच त्यांच्या समवेत ठाणे महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक, सर्व पदाधिकारी, आपल्या सर्वांचं हार्दिक आभार. यावेळेस पात्र चांगला चेंडू होता. फ्रंट फुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्या चेंडू त्या निघून जातो निर्धाव. फक्त धावसंख्या धावफलकावर 5 आहे आणि 3 फलंदाज बाद झालेले आहे. खराब परिस्थिती सोनादी स्पोर्ट टीम या संघाची. नक्कीच या ठिकाणी शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुंदर नाईक साहेबांनी सुद्धा निरंजन डावकर साहेबांचं स्वागत केलेलं आहे. वेलकम टू भिवंडी. चेअरमॅन एज्युकेशन बोर्ड निरंजन डावकर साहेब, भिवंडी नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. आणि या संपूर्ण चषकाला शुभेच्छा दिलेत विनोद तरे अँड फॅन टीम. यावेळेस पात्र सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकतोय परत. चांगल्या षटकाची समाप्ती होते. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावाचा पाठलाग करताना मात्र एक खराब स्थिती सोनादी स्पोर्ट टेमगऱ्या संघाची आणि उरलेल्या 2 षटकामध्ये वापसी करतो काय पाहिजे, पण समालोचन कक्षामध्ये परिवर्तन होते. पुढचं धावता वर्णन करण्यासाठी सज्ज होते मायक्रोफोनवर संदेश पाटील. धन्यवाद सुनील पवार. तर 2 षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या फक्त 5. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे अथवा पेनल्टी आपल्या संघास दिली जाईल. लक्षात घ्यायचं दोन्ही संघाच्या कर्णधाराने 2 षटकासाठी आपल्या जवळ 10 मिनिटं बाकी आहेत. लक्षात घ्यायचे. वेलकम. आमच्या ऑफिशियल स्कोरर राजू पाटील यांचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर प्रति षटकामागे आता मात्र 20 धावांची सरासरी वाढलेली आहे. ते म्हणजे सोनादेवी टेमघर या संघासाठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. दिलीप येते गोलंदाज, कारण की पहिल्या षटकामध्ये 2 धावा दिल्या त्याने 2 विकेट घेतले होते गोलंदाज अनिल याने. त्याचबरोबर अंकुश याने देखील एक चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्यात पॉवर बॉल ठेवताना 3 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट घेतला होता. आता दिलीप पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. कालुराम खेळण्यासाठी सज्ज होत आहे. आता मात्र पहिला चेंडू जवळजवळ ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जाते. पाहूया पंच आमच्याकडे बोलतात, वाईडचा इशारा करतायत. एक्स्ट्राची मदत 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज दिलीप याच्या षटकामध्ये धावसंख्या 6 होते. 12 चेंडू आणि जवळजवळ 39 धावा जिंकण्यासाठी बाकी आहेत. गोलंदाज दिलीप षटकातील पुढे चेंडू घेऊन जातो. आर के बडी स्टँड इन कडून खेळण्यासाठी सज्ज होते कालुराम. आता मात्र जोरदार फटका आणि चेंडू बॅकवर्ड क्षेत्राच्या बाहेर जातो. 6 धावांसाठी आमदार षटकार. जोरदार फटका पाहतोय आपण. कालुराम याच्या बॅट मधून निघतोय एक लांब पल्ल्याचा फटका. धाव संख्या आता मात्र वेगाने पुढे सरकतोय. ऑफिशियल स्कोर सांगतात की धावा होत्या त्या 12. अजूनही मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न चालू आहे सोनादेवी टेमघर या संघाकडून. संदेश, उद्या या स्पर्धेचा 2रा दिवस असेल आणि आमचं जे रेग्युलर शेड्यूल आहे ते बरोबर 2 वाजता सुरू होणार आहे. 2 वाजता पहिला सामना होणार आहे 40+चा, तो जय बजरंग कारेली विरुद्ध विक्रम स्पोर्ट वडनगर. 2रा सामना होणार आहे तो कालिका माता खारबाव
विरुद्ध जय हनुमान गोवे. तिसरा सामना गावदेवी अंजूर विरुद्ध ठाकूरपाडा. गोलंदाज दिलीप षटकातील पुढचे चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय चेंडू. पुन्हा एकदा पंच व्हाईटचा इशारा करतायत. मानसिक दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज करणाऱ्या गोलंदाज दिलीप याच्यावर. चौथा सामना असणार आहे तो गुरुदत्त मानकोली विरुद्ध कासने स्पोर्ट्स. पाचवा सामना जय भोलेनाथ सरवलीपाडा विरुद्ध जॉली कामतघर. सहावा सामना जय हरी रांजनोली विरुद्ध भावाडी स्पोर्ट्स. सातवा सामना शेलुमाचा वळ विरुद्ध बंदऱ्या मारुती काल्हेर. आठवा सामना वीर ताने दापोडे विरुद्ध पीसी स्पोर्ट्स. नववा सामना गावदेवी भालवड विरुद्ध ताडाळी स्पोर्ट्स. दिलीप षटकातील पुढचे चेंडू अर्केपाटी स्टँड एन कडून जाते. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय आणि या षटकामध्ये तिसरा व्हाईट फेकतोय गोलंदाज दिलीप. डॉक्टर गवली सर आता मात्र थोडस मॅच मध्ये वापसी करते सोनाली टीमर हा संघ, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या. आता मात्र धावा ज्या आहेत 14च्या घरामध्ये गेलेल्या आहेत. महागड षटक दिलीप याचं. वेटा मोर द विकेट. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू जवळजवळ ऑफ स्टंपच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. उद्या 10 सामना जो असणार आहे संदेश पाटील तो रेग्युलर क्रिकेटचा असणार आहे. प्रार्थना स्पोर्ट्स विरुद्ध जय आंबे टिमगरपाडा हा रेग्युलर क्रिकेट. 11वा सामना जागृत मराठा राहणार विरुद्ध दिवा स्पोर्ट दिवा. आणि उद्या शेवटचा सामना जो असणार आहे हा संघ जो खेळतोय या संघाला लढत द्यावी लागणार आहे. शेवटच्या सामन्यामध्ये श्याम स्पोर्ट धामणगाव आणि गंगामाता गोंदवली संघामधून विजय होणाऱ्या संघाबरोबर. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू होता. भीमर चेंडू पंचांकडून नोबलचा इशारा येतोय. स्केरलेगचे पंच इशारा करतायत की नोबलचा इशारा आहे. पहिला या स्पर्धेतील फ्री हिट आपण पाहतायत डॉक्टर गवली सर. फ्री हिट मिळते आंतरराष्ट्रीय खेळामध्ये. आपण पाहतोय फ्री हिट असा एक चेंडू असतो संदेश पाटील की त्यावर फक्त धावबादच्या लोपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. फलंदाजाला पूर्णपणे मुभा असते फटका खेळण्याची. तर 40+ या क्रिकेटमध्ये भीमर चेंडू नाहीये. फक्त नो बॉलचा इशारा आहे पंचाकडून. यावर पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू आता मात्र 6 धावांसाठी सीमेच्या बाहेर जातो आमदार षटकार. ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. शॉर्ट बॉल आखूट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली. चेंडूला पोल केला. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. आता मात्र मॅच मध्ये वापसी केलेली आहे सोनादेवी टेमगर या संघाने, कारण की धावा ज्या आहेत 21च्या घरामध्ये गेलेल्या आहे. 45 धावांचा पाठलाग करता आहेत. अजूनही विजयासाठी 24 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 9 चेंडूमध्ये. या षटकामध्ये गुणलेखक सांगत आहेत की राजू पाटील की 3 व्हाईट 1 नो बॉल आणि 2 षटकार आणि 1 डॉट चेंडू. 16 धावा तब्बल खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने. डॉक्टर गवली सर. अतिशय खराब गोलंदाजी. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊया. मान्यवर कक्षामध्ये आमचे सन्मानित पाहुणे यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. गोलंदाज दिलीप कुठेतरी लेंथ लाईन मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय आपण पाहतायत. मात्र चांगली उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते. कालुराम संघाचा आधारस्तंभ चांगली फटकेबाजी करतोय आता मात्र दिलीप. पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू 6 धावांसाठी जातोय सीमेच्या बाहेर आमदार षटकार. पाहू शकतो आपण चेंडूचा शॉट फुल केला होता. जवळजवळ ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि ताकदवर शॉट कालुराम याच्या बॅट मधून. डॉक्टर गवली सर, सोनादेवी टेमगर हा संघ मला तरी वाटतं कुठेतरी हार मानणार नाही लवकर, कारण की फलंदाजी कालुराम याची चांगली आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण पाहू शकता सोनादेवी टेमगर संघाचे समर्थक मोठ्या संख्येने आले आहेत. मनोधैर्य वाढवत आहेत आणि कालुराम ऑन फायर. आतापर्यंत 3 षटकार मारले. आपण पाहू शकता समर्थक आहेत सोनादेवी टेमगर संघाचे.
मोठ्या संख्येने आलेले आहेत. आज पहिला दिवस आहे आणि भरपूर आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत स्वर्गीय श्यामने गॅलरीमध्ये. जसजसं सर क्रिकेट जो पुढे जाईल तोपर्यंत एवढी पब्लिक आपल्याला इथे पाहायला मिळेल. पाहू शकता लोणार फुंडास सुरुवाती षटकामध्ये ते शांत होते समर्थक. आता काळूरामीने आतापर्यंत 3 षटकार मारलेले आहेत. सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेली आहे. पुन्हा एकदा दिलीप, पुन्हा एकदा आता मात्र लाईन सोडून चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय आणि पंचाकडून वाईटचा इशारा येतोय. डॉक्टर गवळी सर या षटकामध्ये दिलीप याने भरपूर धावा मोजलेल्या आहेत. गुणलेखक आम्हाला सांगत आहेत की 23 धावा या षटकामध्ये मोजलेल्या आहेत गोलंदाज दिलीप याने. म्हणजे जवळजवळ धावसंख्या जी आहे 26च्या घरामध्ये गेलेली आहे. 28 झालेले आहेत. दिलीप पुन्हा एकदा गोलंदाज साईटम गोलंदाजी पाहायला मिळते. श्रीलंकाचा लसित मलिंगा ज्या प्रकारची गोलंदाजी करते मात्र साईकृपा डोंगे संघाचा हा मलिंगा कुठेतरी आज धावा खर्च करते आपल्याला पाहायला मिळते. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं डोंगे संघाने खास करून, कारण की जास्त वेळ खर्च करतोय आपण, लक्षात घ्यायचंय कारण की भरपूर सामने आम्हाला खेळायचे. दिलीप पुन्हा एकदा आरकेबाडी स्टँड इन कडून जातोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र काय डिसिजन देता येत पंच. सर दिलीपच्या षटकाचा विचार केला तर जवळजवळ 24 धावा खर्च केल्या. काय वाटतं सर या षटकाबद्दल? दिलीप यांनी भरपूर धावा आपल्या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. अतिशय महागडं षटक अजूनही एका चेंडूला खेळ बाकी आहे. पहिली धाव अतिशय वेगात घेतली होती आणि दुसरी धावी घेण्याचा प्रयत्न केला होता. बऱ्याचशा वेळा असं होतं की फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन विकेट फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. असंही होतं. संदेश पाटीलला पण क्लिअर कट बघायला मिळतोय. हा जो फलंदाज आहे थोडासा फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन आपले विकेट फेकण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपण पाहू शकता सन्माननीय व्यासपीठ दाखवलं जात आहे. टीव्ही स्क्रीनवर आपण पाहताय संजयभाई म्हात्रे या स्पर्धेचे शिल्पकार. यशस्वी स्पर्धा आपण पाहतायत. नवीन रंगामध्ये उतरलेली ही टुर्नामेंट आपण पाहतायत. त्याचबरोबर खेळाडू कक्ष दाखवला जात आहे. स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे, त्याचबरोबर आमचे बलिराम तरे दादा उपस्थित आहेत. भरपूर प्रेक्षक देखील मॅच चालू सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. पाहूया थोडस काहीतरी मॅच थांबलेली आहे. आपण पाहू शकता गावदेवी स्पोर्ट्स संघाचे अष्टपैलू खेळाडू दाखवले जात आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचाने जो काही डिसिजन असेल आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. महाराष्ट्राची शान तुतारीचे वादक डीजेच्या माध्यमातून पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. त्वरित सुरुवात करायची आहे. सर्वांचे वळच एकदा त्वरित सुरुवात करायची आहे पंचांनी. आमदार चषक 2018 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही संघांना शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, खास करून टेंबर या संघाला, कारण की जास्त वेळ घेत आहे आपण, लक्षात घ्यायचंय. आपण पाहतात आमदार चषक 2018 आणि या सुंदर अतिशय देखणा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. लायन ऑफ भिवंडी संजय भाई म्हात्रे. टेमगर संघाच्या दोन्ही फलंदाजांनी आपल्या जागेवर जायचं आहे. वेल जो आहे आपण जास्ती घेतलेला आहे. याच्या अगोदर देखील आपण वेल घेतला होता. ओल्ड इज गोल्ड 40+ आपण पाहतायत. फक्त शेवटची 4 मिनिटे राहिलेली आहेत या सामन्यासाठी. फक्त शेवटची 4 मिनिटे. अगदी बरोबर. धावसंख्या होते ती 29. दिलीप पुन्हा एकदा आता मात्र जवळजवळ ऑफ स्टंप सोडून जातोय आणि पंच व्हायचा इशारा करतायत. या षटकामध्ये लेग स्टंपच्या बाहेर
या षटकामध्ये सर 4 व्हाईट टाकलेले आहेत आणि एक नो बॉल आणि 3 षटकार तब्बल खर्च केले ते म्हणजे दिलीप याने. दिलीप गोलंदाज पुन्हा एकदा आर्केबाडी स्टँड इन कडून जातोय. आता मात्र जोरदार सरेल ब्लेडने खेळण्याचा प्रयत्न पॉलित्रमध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय. चौदा धावांची आवश्यकता असेल 6 चेंडूमध्ये. 6 चेंडू आणि 14 धावा. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नो मिडल कॉन्फरन्स. पंचांनी यानंतर वॉर्निंग द्यायची आहे, कारण आमदार चषक 2016 एक नामांकित स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये खेळण्याची आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्यासाठी आपण थोडंसं डिसिप्लिन ठेवायची आहे, शिस्तीचं पालन करायचं आहे. सहा चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता असेल. वेल जो आहे 3 मिनिटं बाकी आहे. लक्षात घ्यायचंय 3 मिनिटं जर कंप्लीट झाली तर जे आयोजक आपल्यापर्यंत डिसिजन आणतील ते मान्य करावे लागेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना. तर 6 चेंडू आणि 14 धावा. पाहूया गोलंदाजाची धुरा कोणाच्या हातामध्ये दिली जातोय. राकेश याच्या हातामध्ये धुरा दिली जाते आणि खेळण्यासाठी कालुराम सज्ज असणार आहे, ज्याने 3 षटकार मारून अजूनही खेळपट्टी चांगली फलंदाजी केलेली आहे. हरी खेळण्यासाठी सज्ज होत आहे. राकेश आता मात्र पहिल्या चेंडू जोरदार फटका एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. गच्चार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र एकच धाव समाधान मारतोय. स्ट्राईक आता मात्र फलंदाज कालुराम याच्याकडे आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. 2-3 षटकार ठोकलेले आहेत आतापर्यंत. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कालुराम स्ट्राईक घेतोय. आतापर्यंत कालुराम यांनी 3 षटकार मारलेले आहेत. दुसरा आणि तिसरा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. संदेश पाटील अगदी बरोबर आहे डॉक्टर गवली सर. राकेश गोलंदाजी करतोय. स्वर्गीय श्याम नागेलींकडून खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज कालुराम. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. समोर जे आमचं स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये जो बॅनर लावलेला आहे मान्यश्री रुपेश दादा म्हात्रे आपला आमदार साहेबांच्या जरा फोटोला जरा चेंडू हिट होतो डायरेक्ट, तर 5,000 पारितोषिक श्याम चौधरी यांच्याकडून ठेवण्यात आलेला आहे. मात्र टोलेजन फटका पाहतोय पण चेंडू मिड विकेटच्या बाहेर जातोय. आमदार षटकार. पाहू शकतो आपण प्रेक्षक दाखवले जात आहे. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी खचाखच भरलेली आहे. मात्र मॅच मध्ये अजूनही चांगली कामगिरी पाहायला मिळते. कालुराम याच्याकडे 4 षटकार तब्बल आतापर्यंत मारले. 26 धावांवर खेळत आहे खेळपट्टीवर. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र समीकरण थोडं सोपं झालेलं आहे सोनादेव टेमकर संघासाठी, कारण कालुराम ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय आतापर्यंत 4 षटकार मारलेले आहेत आणि संघाला जवळपास विजयाच्या मार्गात घेऊन गेलाय. अजून दारापर्यंत पोहोचलेला नाही, कारण 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच संपली नाहीये डॉक्टर गवली सर, कारण की 3 चेंडू आणि 7 धावा विजयासाठी. राकेश स्वर्गीय श्याम नायकेकडून राईट मोर द विकेट. सामना करता फलंदाज कालुराम. थोडस क्षेत्ररक्षण हलवलं जात आहे कालुराम यासाठी. पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू हवेमध्ये आणि आता मात्र कॅच देखील सुटली जाते आणि 2 धावा पूर्ण केली जात आहेत. हा मॅचचा टर्निंग पॉइंट डॉक्टर गवळी सर, कारण की कॅच जवळजवळ खूपच वेळ हवेमध्ये होती आणि कॅच सुटली जाते आणि 2 धावा पूर्ण केली जात आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. कालुराम हा प्रयत्न करतोय सर मोठे फटके मारण्याचे. आतापर्यंत 4 षटकार तब्बल ठोकलेले आहेत. कालुरामाने चांगली फटकेबाजी आपल्या संघासाठी केलेली आहे आजच्या दिवसामध्ये. आता फक्त 5 धावांची आवश्यकता असेल 2 चेंडूमध्ये. राकेश गोलंदाज स्वर्गीय श्याम नायगेले इन कडून रनअप घेतोय गोलंदाजीसाठी आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय तो फलंदाज कालुराम.
5 धावा 2 चेंडू. आता मात्र थोडासा दिशा बाहेर चेंडू निघून जातो ऑफ स्टंपच्या. डॉक्टर गवळी सर 2 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा काही होऊ शकतं. मी तर म्हणेन की सामना 50-50 अवस्थेमध्ये. आता मात्र जोरदार फटका. आता चेंडू हवेमध्ये आणि आता मात्र कोणत्या प्रकारची चुकी केली जात नाही आणि फलंदाज कालुराम याचा खेळ समाप्त होतोय. आपण ताकदवर स्टॉक नाही आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र कॅच दिली जातोय शत्रकाच्या हातामध्ये आणि कालुराम हा फलंदाज बाद होतोय. आता मात्र शेवटचा चेंडू आणि 4 धावा या कंपल्सरी हव्यात. कारण 40चा जो नियम आहे भिवंडी तालुका ग्रामीण क्रिकेट जी संघटना आहे 40+ ची चेसिंग कंपल्सरी आहे. 4 धावा या कंपल्सरी असणार आहेत. सामना जर जिंकायचा असेल सोनादेव टेमघर संघाला तर या शेवटच्या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारणं आवश्यक आहे. चौकार मारणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. चेसिंग जी आहे कंपल्सरी ठेवण्यात आलेली आहे. ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर 40+ संघटनाचा संघटना जी आहे 40+ संघटनेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. चार धावांची आवश्यकता असेल. पाहूया एक फटका. जर चेंडू सीमेच्या बाहेर जातोय तर साईकृपा डुंगे हा संघ या स्पर्धेतून बाहेर होईल. जर एखादा चेंडू डॉट होतोय तर सोनादेवी टेमघर हा संघ स्पर्धेतून बाहेर होईल. वेल जो आहे साईकृपा डुंगे हा संघ जास्ती घेतोय. लक्षात घ्यायचंय शेवटचा चेंडू आहे. एक मानसिक दबाव असेल गोलंदाजावर कारण की इतकी चांगली गोलंदाजी केलेली आहे. वापसी करून दिलेली आहे मॅच मध्ये आपल्या संघाला आणि शेवटचा चेंडू आपल्या हातामध्ये आहे आणि समोरचा फलंदाज आहे हरी खेळण्यासाठी सज्ज होत आहे. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि निर्धाव चेंडू जातोय आणि अशा प्रकारे साई कृपा हा डुंगे हा संघ विजय होतोय. चेंडू होता शेवटचा आपण बघितला. प्लेड ऑन झाला होता. बॅटला चाटून हा चेंडू एसटीवर आदळला होता आणि याचबरोबर साईकृपा डोंगे संघ विजय प्राप्त करतोय. अभिनंदन साईकृपा डोंगे. आणि हार्ड लक सोनादेवी टेमघर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अनिल. मॅन ऑफ द मॅच अनिल. आणि आम्ही आपणास सूत्रसंचालन कक्षामध्ये घेऊन जातोय. त्या ठिकाणी आमचे मनोहर तरे सूत्रसंचालक सज्ज आहेत. तसेच रवींद्र तरे सरांचे आमचं आगमन होतंय. रवींद्र तरे सर आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळाली अनिल याची. मॅन ऑफ द मॅच आपण पाहताय. O2 मनोहर तरे. थँक यू. आता जो सुंदर सामना झाला त्या सामन्याचा पुरस्कार पटकावलेला आहे. मी मनोज गुळवी यांना विनंती करतोय. तसेच आमचे भाऊजी संजय पाटील यांना विनंती करतो की आपण दोघं मिळून हे बक्षीस द्यायचं आहे. एक सुंदर मोमेंटो आणि माजी सरपंच संजय पाटील वळपाडा यांच्याकडून पुढील बक्षीस जे स्पॉन्सर केलेलं आहे शाखा प्रमुख सरोलीपाडा बाबर यांच्या माध्यमातून. धन्यवाद. मित्रांनो आपण पाहतायत क्रिकेटची रणधुमाळी. क्रिकेटचा रणसंग्राम आमदार चषक 2016 आणि सुंदर देखण्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे महेंद्र स्पोर्ट क्लब, महेंद्र समाज कल्याणकारी संस्था. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचं श्रेय जाते भिवंडी महानगरपालिकेचे सन्मानित नगरसेवक संजय भाई